उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि यावेळी निवडणुकीची घोषणा होणार असून निवडणुकांचे वेळापत्रक सुद्धा जाहीर होईल। आज झालेल्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय। महायुतीमधल्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल आणि 2 ते 3 ठिकाणी बदल होऊ शकतात अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील असा दावा सुद्धा करण्यात आलाय। एकमत झालेल्या जागा जाहीर करण्याची त्या पक्षाला मुभा आहे। 5 ते 7 जागांवरती एकमत होणं बाकी आहे, ते लवकरच होईल। जागा वाटपावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रावेरसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून उद्या उमेदवार घोषित होईल अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे। तर कोणाच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न राहणार नाहीत असंही खडसेंनी म्हटलंय। प्रकृतीच्या कारणास्तव लढणार नसल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलंय। तर रावेरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। 7 ते 8 उमेदवार इच्छुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। घड्याळाला घरघर लागली आहे, घड्याळ जाईल किंवा गोठवलं जाईल, कारण पळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे असा टोला रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी अजित पवार यांना लगावलाय। बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत रंगताना दिसणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार हे मैदानामध्ये उतरले आहेत, तर सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ रोहित पवारांची बहीण सई पवार ही प्रचारामध्ये सक्रिय झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम दिसतोय। सुनेत्रा पवारांचं योगदान काय, अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून मतदान करायचं का असा सवाल त्यांनी विचारलाय। सासवड इथे शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार जिथून प्रवेश करणार आहेत तिथे मोठे फ्लेक्स लावले। फिक्स खासदार 2024 बापूंना आपलं एक मत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोक्कावरून केलेल्या विधानावरती विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 3 दिवस अगोदर कोयता गँगला सरळ करण्याचं बोलता आणि आता मोक्क्याचा आरोपी सोडल्याचं बोलता, यावरून त्यांची मानसिकता दिसून येतं असं शिवतारेंनी म्हटलंय। कुणाला मोक्का लागला आणि कशाबद्दल लागला याचं उत्तर राज्य सरकारने द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। संभाजीनगर लोकसभा जागेवरती चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित होत असताना अंबादास दानवे यांनी मातोश्रीवरती उघड नाराजी व्यक्त केली आहे। संभाजीनगरला जात असताना अंबादास दानवे हे मातोश्रीवरती पुन्हा परत आले। नवनीत राणा भाजपच्या चिन्हावरती लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। जात प्रमाणपत्राच्या केसमध्ये दिलासा मिळाल्यास त्याचं कमळावरती लढवणार असल्याची माहिती मिळतेय। याबद्दल राणांनी फडणवीसांची चर्चा केली आहे। अमरावतीमध्ये उद्या आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होतोय। नवनीत राणा उद्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। अमरावतीची जागा नवनीत राणांना मिळाल्यास अमरावतीकर विद्रोह करतील असं मत राणांचे विरोधक आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलंय। शिवाय नवनीत राणांच्या बाजूने कोणीच नसून त्या जिंकू शकणार नाहीत असा दावा त्यांनी केलाय।